चांदेपासून बांधकामाच्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांच्या आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती। जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 500 रुपयांची तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे मे महिन्यात कांद्याच्या दरात येणारे 500ची तेजी आणि मे महिन्यात जर कांद्याच्या दरात 500ची तेजी आली तर या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा मे महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर हे प्राप्त करून घेऊयात। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांना विनंती की याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता मे महिन्यात कांद्याच्या दरात येणार आहे 500ची तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की मे महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे कांद्याच्या दरात 500ची तेजी येणार आहे। या तेजीत मे महिन्यात कांद्याचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि ही तेजी आली तर मग आपण या तेजीत कांदा विकायला पाहिजे अथवा नाही। चला आपल्या मनातील या सर्व प्रश्नांचं एक एक करून इथं आता उत्तर हे प्राप्त करून घेऊयात। सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला किती तर 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सध्या आवक वाढली म्हणून कांद्याचा बाजारभाव थोडा घटलेला दिसतो। पण लक्षात घ्या भविष्यातील चित्र कसे तुम्ही समजून घ्या। यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात अल निनोमुळे पाऊस हा कमी कोसळणार आहे त्याच्यामुळे खरीप हंगामातील कांदा उत्पादन घटणारे पाऊस कमी पडल्यामुळे धरणे तळे जे आहेत तर या ठिकाणी आपण जे पाण्याचं संचयन म्हणतो ते सुद्धा कमी होणार आहे। म्हणजे रब्बी हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा यंदा घटणार आहे आणि जे चालू वर्षे त्याच्यात 11% कांद्याचं उत्पादन घटलेले। मग मला सांगा हे सगळं जर असेल तर मे महिन्यात काय होणार। व्यापारी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार। 15 मे नंतर किंवा मेच्या शेवटी मोदी सरकार कांद्याची प्रचंड प्रमाणात खरेदी करणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कास्तकार बांधव जास्तीत जास्त A1 क्वालिटीचा कांदा चाळीत पाठवणार। त्यांनाही माहिती आहे की भविष्य कांद्याचं उज्ज्वलन सध्या भाव फार कमी आहे आणि यंदाच्या वर्षी उत्पादन कमी असल्यामुळे आवक सुद्धा कांद्याची आपल्याला आपोआप मे महिन्यात घटताना दिसेल। ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा आहे याच्यामध्ये मे महिन्यात फार मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठंतरी याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा मे महिन्यात कमीत कमी 500 रुपयाची तेजी दाखवणार आहे। याच्यामुळे काय होणार आहे की कांद्याची दर पातळी कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1500 पर्यंत सुद्धा मे महिन्यात राहण्याची शक्यता आहे। प्रश्न पडतो की मग इथं कांदा विकायचा का नाही तर तुम्हाला माझा सल्ला आहे की लो क्वालिटीचा कांदा इथं विका या तेजीमध्ये आणि बाकी कांदा साठवून ठेवा कारण ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा भाव 4 ते 5 हजारापर्यंत पोहोचणार आहे। ज्यामुळं आपण जर सध्या विक्री न करता तेव्हाची वाढ बघितली तर ती पट्टे चौपट आपला फायदा होऊ शकतो। सरती शेवटी आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे आपल्याला माहिती आहे। आपल्या परिस्थितीनुसार आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजीत कांदा विक्रीचा निर्णय सुद्धा घेऊ शकता। पण कांदा साठवून ठेवावा ही माझी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे। फक्त विचार करून निर्णय घ्या। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे मग तो कशा पद्धतीने राहणार बरं याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती ही आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो इथं सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.